नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट. गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं सावट आहे. मान्सून अजून दाखल झालेला नाहीये, पण त्याच्या आधीच आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रावर जोरदार अशा पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये कशा प्रकारची सिच्युएशन असू शकते या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत. कोणते अलर्ट दिलेले आहेत याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. सध्या हे तुम्ही पाहताय ती सॅटेलाइट इमेज आहे आणि जोरदार अशा हालचाली सध्या वेदरबाबत, हवामानाबाबत महाराष्ट्र किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होत आहेत. गेले 2 दिवस आणि पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्राच्या बाबतीत हवामानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण मोठे बदल हवामानामध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये होऊ शकतात असा अंदाज आहे. इकडे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेला आहे अरबी समुद्रामध्ये कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ, आणि या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र त्याच्या आजूबाजूचा परिसर, मुंबई हा सगळा जो किनारपट्टीचा भाग आहे, या किनारपट्टीच्या भागामध्ये काय होणार आहे तर जोरदार असा पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आजच्या तारखेपासूनच हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे किंवा एक कमी दाबाचं क्षेत्र आहे हे सक्रिय व्हायला सुरुवात होणार आहे आणि हळूहळू हे उत्तरेकडे जाणार आहे, म्हणजेच वरच्या दिशेला याचा प्रवास सुरू होणार आहे. आता मॅप वाईज पाहणार आहोत की हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, नेमका काय इशारा दिलेला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून किंवा त्याच्या आधीपासूनच महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट होतं. मराठवाडा, विदर्भ, कोकणाचा सगळा भाग जर आपण बघितला तर या सगळ्या परिसरामध्ये जोरदार असा पाऊस येत होता. आता सुद्धा सिच्युएशन काही वेगळी नसणार आहे. पाऊस महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणारच आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सगळ्या भागांना ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजेच काय तर विजांसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. विदर्भातील सगळ्या भागांना येलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्र किंवा कोकणाला सुद्धा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. 20 तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. 21 तारखेचा अंदाज पाहणार आहोत की 21 तारखेला नेमका काय अंदाज दिलेला आहे हवामान विभागाने. इकडे जर तुम्ही बघितलं संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर आणि पालघर, रत्नागिरी असेल किंवा कोल्हापूर असेल, या सगळ्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय. विजांसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह, मेघगर्जनेसह पाऊस येणार आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणाचा सगळा पट्टा असेल, अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये 21 तारखेला पाऊस येणार आहे. विजांसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह, मेघगर्जनेसह हा पाऊस येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मान्सून पूर्व पाऊस याला काही जण म्हणतात. त्याच्यामुळे मान्सूनच्या आधीच अतिशय वेगाने विजांसह येणारा हा पाऊस आहे. 22 तारखेचा अंदाज जर बघितला तर काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतंय की विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो कमी कमी होतोय. इकडे जर तुम्ही बघितलं तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट का आहे तुम्हाला कळालं असेल. जसं मी सांगितलं, किनारपट्टीच्या परिसरामध्ये एक चक्राकार वाऱ्यांची सिच्युएशन तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा जो पट्टा आहे याला ऑरेंज अलर्ट किंवा या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. 22 तारखेचा अंदाज होता उत्तर महाराष्ट्र असेल किंवा या सगळ्या मधल्या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला अलर्ट दिलेला आहे पावसाचा. 23 तारखेनंतर हा सगळा जो पट्टा आहे विदर्भाचा, मराठवाड्याचा किंवा इकडे खाली जर आपण बघितलं सातारा, सांगली, सोलापूर या भागांमध्ये हळूहळू पाऊस कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 तारखेला फक्त कोकण असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता जर आपण बघितलं तर पुढच्या 3 ते 4 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये महाराष्ट्रावर, अख्ख्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणारच आहे. अर्थात मान्सून अजून दाखल झालेला नाहीये. तो जूनमध्ये केव्हाही दाखल होऊ शकतो, पण मान्सूनच्या आधीच अवकाळी पाऊस किंवा मान्सून पूर्व वादळी पाऊस आपण ज्याला म्हणू शकतो, त्या वादळी पावसाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडवायला सुरुवात केलेली आहे. हवामान रिलेटेड आणखीन काही प्रश्न तुम्हाला असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे काय वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.